स्वागत पण माझा वारकरी शेतकरी कामकरी यांच्या जीवावर देशाची उभारणी झाली. अशा शेतकऱ्यांचा वारकऱ्यांचा आशीर्वाद घेऊया आणि या कामाला सुरुवात करूया. आहो शेतकऱ्यांनो वारकऱ्यांनो लागो आता कामाला. आहो शेतकऱ्यांनो वारकऱ्यांनो लागो आता कामाला. ही आली स्वच्छता मोहीम गावाला. ही आली स्वच्छता मोहीम गावाला. ही आली स्वच्छता मोहीम गावाला. विरोधी सारे करू समाधान गाव करूया स्वच्छ छान. विरोधी सारे करू समाधान गाव करूया स्वच्छ छान. रस्ते झाडू गर्दी झाडू पात्र करू पाण्याला. रस्ते झाडू गर्दी झाडू पात्र करू पाण्याला. ही आली स्वच्छता मोहीम गावाला. ही आली स्वच्छता मोहीम गावाला. ही आली स्वच्छता मोहीम गावाला. यावर्षीची वारी ही आनंदाची वारी ठरली. बरोबर आहे. कारण मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र पालखी मार्गावर 52 ठिकाणी उभारण्यात आलं. बरोबर. आणि आमच्या महिलांसाठी स्नानगृहाची व्यवस्था, बरोबर, कीर्तनी कक्षाची व्यवस्था. म्हणजे एखादं बाळ घेऊन सुद्धा आमची माऊली दिंडीत आली तर त्याला कसल्याही प्रकारची अडचण येऊ नये कीर्तनी कक्ष उभारण्यात आला. इतकंच नव्हे तर महिलांच्या शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. ची सुविधा करण्यात आली. आता हात वेळ म्हणजे काय काय लोकांना वाटतं घ्यायला काय नेहमी सोना पामुले संतोष शिंपा गोदरे नक्षा मोती बेटा आमा मातो असं सामान्य वापरायचं. तिथं आपले हात धुण्याची सोय लिक्विड करण्यात आली. ज्या माऊलीने आमच्या घरातून 2 किलोमीटर चालली नाही हो. अशा माऊली काय वारीमध्ये आल्या. आणि मग त्यांची मशात केंद्राची व्यवस्था केल्यामुळं त्यांचा थकवा दूर झाला, त्यांचा कंटाळा निघून गेला आणि आनंदाची डोळे आनंद तरंग या अगदीप्रमाणे आमची माऊली दिंडी चालू लागली. अहो आपल्या वारकरी सुविधा केंद्रामध्ये औषधाचं किट वारकऱ्यांना मोफत देण्यात आलं. मग अंगदुखी असेल, डोकंदुखी असेल, ताप, सर्दी, खोकला असे अनेक लोक कोणाला आजार झाले तर झटक्यानं बरे व्हावे. आणि आषाढ वारी पावसाळ्यात येत असल्यामुळं त्यावेळेला जर्मन मंडप बांधतात. हंगारचा वॉटरप्रूफ मंडप भरण्यात आला. अनेक वारकरी निवांतपणे घरी झोपण्यासाठी विश्रांती घेऊ लागले. काय मोठी किमया आमच्या वारीची. आणि म्हणून या वारीमध्ये सर्वात लक्ष वेधणारं एकच माध्यम होतं मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र. आणि असं व्हायचं पहिलं तिने पुढच्या गावाला निघून गेली, मागच्या गावाला त्रास व्हायचा. आणि मग तिथं स्वच्छता करण्यासाठी अनेक वेळा अनेक लोकांना बोलवावं लागेल. बरोबर. पण जिल्हा प्रशासनाने अशी व्यवस्था केली, माननीय कलेक्टर साहेबांनी शिवसाहेबांनी अशी व्यवस्था केली. पालखी निघून गेल्यानंतर लगेच क्षणार्धात तिची स्वच्छता केली. मग प्लास्टिकच्या वस्तू असतील, पाण्याच्या बाटल्या असतील, सगळं म्हणजे पालखी जवळ काय आली नव्हती की काय इतकी स्वच्छता. आणि वारीच्या पूर्वी आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेबांनी काय केलं, तुम्हाला काय सांगायचं, चंद्रभागेचं वाळवंट साफ केलं. 65 एकराचा परिसर आमचे आदरणीय जयकुमार गोरे साहेब, आमचे समाधानदादा अवताडे साहेब. आणि म्हणून तुम्हाला एक सांगतो मी, पालकमंत्री जयकुमार गोरे स्वच्छ केले वाळवंट सारे. पालकमंत्री जयकुमार गोरे स्वच्छ केले वाळवंट सारे. हातात घेऊन घमेली फावडे, हातात घेऊन घमेली फावडे पुढे सरसावले आमदार समाधान अवतारे. सर्व कर्मचाऱ्यांचा झाला संगम, सर्व कर्मचाऱ्यांचा झाला संगम. आणि कलेक्टर साहेब कुमार आशीर्वाद आणि कुलदीप शिवसाहेब झाले जंगम. आणि मग अशा पद्धतीने आमचा वाळवंटी प्रदेश स्वच्छ झाला आणि सगळ्या येणाऱ्या वारकऱ्यांची सगळी सोय झाली. दिवाळी आणि म्हणून सगळ्यांनी मनात घ्यायचं ही गावातली जी घाण आहे ती आपण काढून टाकण्यासाठी सगळ्यांनी मनाला येतलं पाहिजे. हाती खराटं झाडू फावडं संगतीला, हाती खराटं झाडू फावडं संगतीला. चला रे उठा गाव स्वच्छ करू आपला, गाव स्वच्छ करू आपला, रे उठा गाव स्वच्छ करू आपला. रस्त्यावरती सागर पाणी सोडतात माता बहिणी, रस्त्यावरती सागर पाणी सोडतात माता बहिणी. समजावून सांगू त्यांना नाहीतर पाया पडून, समजावून सांगू त्यांना नाहीतर पाया पडून.